नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो, आर-टी फॉर्म 2026 सुरू झालेले आहे. हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहे, कशाप्रकारे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे त्याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही फॉर्म भरताना अडचण येत असेल तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिलाय. त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर मित्रांनो, या ठिकाणी आर-टीचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्याची ए टू झेड प्रोसेस लाईव्ह या ठिकाणी आपण बघूयात. सर्वप्रथम मित्रांनो, या वेबसाईटवर या. वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. हा फॉर्म तुम्ही मोबाईलद्वारे किंवा कॉम्प्युटरद्वारे या ठिकाणी स्वतः भरू शकता. फक्त अगोदर व्यवस्थित व्हिडिओ पहा. आता पालकांसाठी काही सूचना दिल्या आहेत बघा. पालकांकरिता सूचना 26-27 या ठिकाणी दिलेल्या आहे. तर या ठिकाणी काय करायचं बघा, व्यवस्थित सूचना वगैरे व्यवस्थित बघून घ्यायच्या. कशाप्रकारे तुम्हाला पासवर्ड येईल, तुमचा अर्ज क्रमांक येईल, या ठिकाणी ए टू झेड इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी वरती यायचं या ठिकाणी. आता या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन अशा प्रकारे एक पर्याय आहे. यावरती तुम्हाला क्लिक करायचं. आता क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम बघा, आपल्याला अकाउंट क्रिएट करायचं आहे. टू क्रिएट युअर ॲप्लिकेशन आयडीच्या खाली न्यू रजिस्ट्रेशन आहे त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा. आता मी सिलेक्ट डिस्ट्रिक्ट करून माझा समजा बुलढाणा जिल्हा आहे तर मी बुलढाणा जिल्हा निवडतो. तुमचा जो जिल्हा असेल तो निवडायचा. आता लास्ट नेम या ठिकाणी बाळाचं आडनाव टाकायचं त्या चाइल्डचं. फर्स्ट नेममध्ये या ठिकाणी बाळाचं नाव टाकायचं आहे आणि मिडल नेममध्ये बाळाच्या वडिलांचं नाव टाकायचं. चाइल्ड डिसेबिलिटी, बाळ अपंग वगैरे जर एखादं बाळ असेल, चाइल्ड असेल तर येस करायचं, नसेल तर डायरेक्ट याला नो करा. नंतर बघा चाइल्ड डेट ऑफ बर्थ, त्या बाळाची जन्मतारीख काय जी असेल ते टाका. वरती कॅप्चा दिलेला, हा कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला समोर इंटर कॅप्चा व्हॅल्यू या ठिकाणी तो कॅप्चा टाकायचा आहे. हा साईडला कॅप्चा आलेला आहे, तो कॅप्चा टाकायचा आहे आणि खाली या ठिकाणी मोबाईल नंबर, बाळाच्या वडिलांचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला द्यायचा. आता व्यवस्थित मोबाईल नंबर वगैरे दिला. खाली रजिस्टर पर्याय आलाय त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन आयडी या ठिकाणी जनरेट झालेला आहे आणि पासवर्ड तुम्हाला एस-एम-एसद्वारे या ठिकाणी आलेला आहे. ॲप्लिकेशन आयडी, पासवर्ड दोन्ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे. आपलं या ठिकाणी रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. आता वरती जो ॲप्लिकेशन आयडी आलाय, हा ॲप्लिकेशन आयडी त्या ॲप्लिकेशन नंबरमध्ये टाका. पासवर्ड, तुम्ही जो पासवर्ड तुम्हाला आला असेल एस-एम-एसद्वारे तो पासवर्ड टाका. हा कॅप्चा कोड दिसतोय, हा कॅप्चा कोड व्यवस्थित एंटर करायचा आहे आणि लॉग इन पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करायचं. आता मी सर्व माहिती भरली एवढी आणि लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर आलाय, ओल्ड पासवर्ड जो आपल्याला एस-एम-एसद्वारे आलाय तो टाका. न्यू पासवर्ड या ठिकाणी बाळाचं नाव @123 या फॉर्मॅटमध्ये तुम्ही टाकू शकता. रिटाइपमध्ये सुद्धा पासवर्ड तोच टाका आणि सबमिट पर्यायावरती क्लिक करा. म्हणजे तुम्हाला हवा तसा पासवर्ड या ठिकाणी भेटलेला आहे. पासवर्ड अपडेट सक्सेसफुली ओकेवरती क्लिक करा. आता ॲप्लिकेशन आयडी जो आपल्याला आलाय तो टाकायचा आहे. पासवर्ड आपण जो क्रिएट केलाय बाळाचं नाव @123, खाली कॅप्चा कोड आलेला आहे. हा कॅप्चा कोड टाकायचा आणि लॉग इन पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी बघा, मी लॉग इन करून घेतो. लॉग इन केल्यानंतर चाइल्ड नेम आलाय. नंतर या ठिकाणी बघा बाळाचं नाव आलेलं आहे. आडनाव, बाळाचं नाव आणि बाळाच्या वडिलांचं नाव. नंतर मदर्स फुल नेम, या ठिकाणी परत आईचं आडनाव, आईचं नाव आणि मिडल नेममध्ये वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे किंवा या ठिकाणी पतीचे नाव टाकायचे जे काय असेल ते. तर या ठिकाणी तुम्हाला पतीचे नाव टाकावं लागेल महिलांसाठी. फादर नेममध्ये परत बाळाच्या वडिलांचं नाव येईल, आडनाव येईल. या पद्धतीने ते माहिती, बेसिक माहिती हे भरून घ्यायचं. लास्ट नेममध्ये आडनाव टाका, फर्स्ट नेममध्ये बाळाच्या वडिलांचं नाव, मिडल नेममध्ये बाळाच्या आजोबांचं नाव. खाली येते चाइल्ड डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिकली आली. चाइल्ड जेंडर मेल, फिमेल काय जे असेल ते निवडायचं. एज आलेलं आहे. नंतर बघा या ठिकाणी जे बाळाचं पॅरेंट आहे ते कसं आहे, डायव्हर्स आहे की जनरल आहे, तर आपलं या ठिकाणी जनरल आहे. डायव्हर्स वगैरे असेल तो सुद्धा देऊ शकता. तर जनरल सिलेक्ट करा. करंट ॲड्रेस, सध्या कुठे राहतात ते या ठिकाणी टाकायचे. हाऊस नंबर असेल, स्ट्रीट नेम असेल, लोकॅलिटी असेल, डिस्ट्रिक्ट असेल, तालुका असेल, तुमचं गाव असेल, या ठिकाणी बेसिक माहिती ही एवढी भरून घ्यायची. खाली या ठिकाणी लॉंगिट्यूड, लॅटिट्यूड सध्याच टाकायचं नाही. या ठिकाणी यापूर्वी आर-टी 25% अंतर्गत प्रवेश घेतला आहे का? तर हा ऑप्शन तुम्हाला खाली नो ठेवायचा आहे. या ठिकाणी बघा आणि सेव्ह करायचं. जसं तुम्ही सेव्ह करसाल,
चाइल्ड डाटा सेव्ह झालेला आहे आता या ठिकाणी आता. परत आपल्याला या ठिकाणी एक नवीन पर्याय आलाय. सेव्ह द या ठिकाणी Google ॲड्रेस यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं गाव जे असेल त्या ठिकाणी लोकेशन येईल. त्या ठिकाणी तुम्हाला लोकेशन आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता. तुमचं या ठिकाणी असा एक डॉट दिलेला आहे रेड कलरचा. हे जे लोकेशनचं चिन्ह आहे, हे तुम्हाला उचलायचं आहे आणि तुमचे घर काय जे असेल, तुमचा गल्ली वगैरे तिथे तुम्हाला सोडायचं. आता मी या ठिकाणी माझ्या घरावरती म्हणजेच बाळाच्या घरावरती या ठिकाणी हा रो किंवा हे जे लोकेशनचं चिन्ह आहे, हे ठेवून देतो. आता अशा प्रकारे इकडे-तिकडे तुम्ही त्याला सरकवू शकता. तुम्हाला जसं व्यवस्थित वाटेल, तुमचं घर या ठिकाणी तुम्हाला दिसेल, त्या ठिकाणी तुम्ही तो पॉइंट हा ठेवून द्यायचा. तर या ठिकाणी मी पॉइंट ठेवून देतो आणि सेव्ह अँड अपडेट यावरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आता हे जे लोकेशन आहे अपडेट झालेलं ओकेवरती क्लिक करा. लोकेशनमध्ये लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड दोन्हीसुद्धा आलेले. आता हा डाटा आपल्याला सेव्ह करायचा. चाइल्ड डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली आलेले. आता आपल्याला घ्यायचं आहे समोरचा पर्याय म्हणजे ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर फॉर व्हिच कास्ट क्लास ॲडमिशन रिक्वायर्ड म्हणजे तुम्हाला फर्स्ट स्टँडर्डला घ्यायचं आहे की तुमच्या अकॉर्डिंग ते येऊन जाईल, तर आपल्याला फर्स्ट स्टँडर्डला घ्यायचं. जसं तुमचं या ठिकाणी वय असेल त्यानुसार. रिलिजन धर्म तुमचा जो काय धर्म असेल तो निवडायचा आहे. सिलेक्ट कॅटेगरी म्हणजे एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, व्ही-जे, एस-बी-सी, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी काय जी तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी निवडायची. तर मी या ठिकाणी कॅटेगरी निवडून घेतो. व्यवस्थित तुम्ही ही कॅटेगरी निवडून घ्या. तर कॅटेगरी निवडल्यानंतर समजा मी ओ-बी-सी निवडतो. मग तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नंतर बघा या ठिकाणी विचारलंय, चाइल्ड तुमचं दिव्यांग वगैरे आहात का? विचारलंय. असेल तर येस करायचं, नसेल तर डायरेक्ट नो ठेवायचं. नंतर बघा या ठिकाणी एच-आय-व्ही अफेक्टेड वगैरे असेल तर येस, नसेल तर नो. आधार कार्ड नंबर या ठिकाणी असेल तर येस करायचा आहे आणि बाळाचा आधार कार्डचा नंबर या ठिकाणी टाकायचा. सरासरी आधार कार्ड सर्व बाळांकडे किंवा व्यक्तींकडे असतं, त्यामुळे या ठिकाणी बाळाचा आधार कार्डचा नंबर टाका, नसेल तर नो करा. नंतर खाली यायचं आहे, मोबाईल नंबर दाखवलेला आहे, हा मोबाईल नंबर चेक करायचा बरोबर आहे का? नंतर खाली बघा, आता तुम्हाला प्लीज सिलेक्ट डॉक्युमेंट्स युअर ॲडमिशनसाठी तुम्ही ॲड्रेस प्रूफ काय देणार? बर्थ सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट. जर तुम्ही ओपनमध्ये फॉर्म टाकला तर इन्कम सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी येस करावं लागेल. तर सर्व पर्याय येस करा आणि सेव्ह करून घ्यायचे. तर मी सर्व ठिकाणी येस करतो आणि सेव्ह करतो. ॲप्लिकेशन डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली आलेलं. आता परत या ठिकाणी काय करायचं वरती यायचं. आता यायचे आहेत आपल्याला डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट्सवर क्लिक करा. आता अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट आपण कॅटेगरीमधून फॉर्म टाकलाय म्हणून बघा पॅरेंटचं आधार कार्ड दोघांचा सुद्धा पी-डी-एफ मर्ज करून देऊ शकता. नंतर कास्ट सर्टिफिकेट आणि ॲड्रेस प्रूफ. आता या ठिकाणी पॅरेंटचं आधार कार्डमध्ये वडिलांचं आधार कार्ड जोडलं तरी सुद्धा चालतं. आई-वडील दोघांचेही आधार कार्ड जोडले तरी सुद्धा चालतात. मी दोघांचे सुद्धा जोडून देतो. 600 केबीच्या आतमध्ये अपलोड करायचे. कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी बाळाचं कास्ट सर्टिफिकेट न अपलोड करता बाळाच्या वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागेल आणि जो रहिवासी प्रूफ आहे त्या ठिकाणी तुम्ही ड्रायव्हिंग लायसन, रेशन कार्ड, प्रॉपर्टी टॅक्स घरपट्टी, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट यापैकी कोणताही एक पुरावा हा देऊ शकता. रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड द्या किंवा तुमच्याकडे जो यापैकी पुरावा असेल, भाडे करार असेल तो सुद्धा या ठिकाणी चालतो. यापैकी कोणताही एक पुरावा तुम्हाला द्यायचा आहे. या ठिकाणी जो पुरावा तुम्ही द्याल तो पुरावा आपल्याला या ठिकाणी पी-डी-एफ स्वरूपात अपलोड करावा लागेल. बघा या ठिकाणी परत होम पेजवर यायचंय. सर्व डॉक्युमेंट्स मी सिलेक्ट करतो आणि अपलोड करतो. आता कास्ट सर्टिफिकेट बाळाचे न करता बाळांच्या वडिलांचं या ठिकाणी अपलोड करा. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहे. आधार कार्ड, कास्ट प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ. परत यायचंय स्कूल सिलेक्शन त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. स्कूल सिलेक्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला 1 किलोमीटरच्या आतमध्ये असेल तरच स्कूल दाखवले जाईल, अन्यथा दाखवले जाणार नाही. विदिन 1 किलोमीटर स्कूल यावरती क्लिक करा. बघा आता माझ्या एरियामध्ये 1 किलोमीटरच्या आतमध्ये या 3 शाळा दाखवलेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही 10 शाळा तुम्हाला मॅक्सिमम या ठिकाणी दाखवल्या जातात. 10 शाळा तुम्ही निवडू शकता. आता या ठिकाणी बघा मी तिन्ही सुद्धा शाळाला टिक करतो. अशा मी 10 शाळा निवडू शकतो, पण माझ्या अकॉर्डिंग जवळ फक्त 3च शाळा दाखवल्या ह्या निवडतो आणि सेव्ह करतो. जर तुम्हाला दाखवल्या नाही तर तुम्हाला फॉर्म भरून फायदा नाही. तुमचा नंबर या ठिकाणी लागणार नाही. नंतर बघा फॉर्म सबमिशन दिसतंय त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्ही भरलेली सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे. आता ही माहिती तुम्ही जर डिलीट करायची असेल तर डिलीट ॲप्लिकेशनवरती क्लिक ही माहिती डिलीट करून परत अर्ज भरू शकता सबमिट करायच्या अगोदर. सध्या तुमच्याकडे सर्व वेळ आहे
तर तुम्ही सर्व माहिती बघून घ्या आणि नंतरच फॉर्म सबमिट करा. जर फॉर्ममध्ये चूक झाली असेल तर डिलीट करा आणि परत भरा. आता खाली या. खाली आल्यानंतर एक डिक्लेरेशन दिलंय. अर्ज भरल्यानंतर कोणतीही चूक वगैरे या ठिकाणी नसेल असं तुम्हाला खात्री करायची. तर या ठिकाणी कन्फर्म अँड सबमिटवरती क्लिक करतो. सर्व डिक्लेरेशनला टिक करायचं आणि ओके करून द्यायचं. ओके केल्यानंतर तुमचा फॉर्म या ठिकाणी झालेला आहे. आपली पी-डी-एफ आलेली आहे. जनरेट पी-डी-एफ दिसतंय त्यावरती क्लिक करा. अशा प्रकारे तुमचा फॉर्म हा भरणं झालेला आहे. जर तुम्हाला फॉर्म भरताना मित्रांनो काही अडचण येत असेल तर व्हिडिओला कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप आहे त्यावरती तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता.